नागपूरच्या प्रसिद्ध हल्दीराम समूहाची 9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबईतील 4 व्यापाऱ्यांनी ही फसवणूक केल्याचं समोर आलंय। फसवणूक करणाऱ्यांनी हल्दीराम समूहाला त्यांच्या कंपनीची बनावट कागदपत्रे आणि त्या कंपनीचा खोटा स्टॉक दाखवत ही फसवणूक केली आहे। आरोपींची नावे समीर लालानी आणि त्याची पत्नी हिना लालानी, मुलगा अलिशान लालानी आणि भागीदार प्रकाश भोसले असा आहे। पुढे आलेल्या माहितीनुसार या चौघांनी सुक्या मेव्यावर प्रक्रिया करणारी रॉयल फूड इंडस्ट्री यांच्या मालकीची असल्याचं सांगितलं आणि कंपनी दरवर्षी 15 कोटी रुपयांची उलाढाल करत असल्याचं सांगून आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कच्चा माल आल्याचं दर्शवणारी कागदपत्रे तयार केली। हल्दीराम समूहाने त्या आधारावर रॉयल फूड इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करण्यास तयार झाले। आरोपींना हल्दीराम समूहाला गुंतवणुकीच्या बदल्यात त्यांचे शेअर्स ठराविक वाटा देण्याचं आमिष दाखवलं। मात्र गुंतवणूक करून देखील त्यांना रॉयल फूड इंडस्ट्रीज मध्ये हवा असलेला सहभागातील वाटा मिळाला नाही। त्यानंतर हल्दीराम समूहाच्या अधिकाऱ्यांनी नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दिली आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही केली जाते आहे। मात्र या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे।